नमस्कार, मी राजकुमार घावनळकर कुडाळ तालुक्यातील आपल्या छोट्याशा मोरे गावातून आपण सर्वांचं स्वागत करतोय। आजचा आपला विषय आहे कोकणचा दशावतार। आपणा सर्वांना माहित आहे की कोकण म्हटलं की सर्वात पहिलं नाव येत असेल तर ते म्हणजे कोकणचा दशावतार। कोकणातील अगदी लहान लहान गावांमधून फार सुंदर दशावतार कलाकार निर्माण झालेत। अशाच एका ज्येष्ठ कलावंतास आज आपण भेटणार आहोत। मोरेसारख्या फार लहान गावातून या कलाकाराने आपल्या नावाचा ठसा कोकणच्या भूमीवर उठवला आहे व त्या कलाकाराचे नाव आहे दिलीप शांताराम मेस्त्री। आपलं संपूर्ण आयुष्य ज्यांनी या दशावतार कलेला वाहिलं अशा या अवलिया व्यक्तीसोबत आज आपण गप्पा मारणार आहोत। नमस्कार मेस्त्री सर। नमस्कार। तुमच्या या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे। आपली दशावतारातील कारकीर्द सर्वांनाच माहिती आहे आणि आपलं नाव अगदी संपूर्ण कोकणच्या भूमीवर बऱ्याच श्रोतेगणांनी ऐकलेलं आहे आणि पाहिलेलं आहे आपलं। तर या कारकिर्दीविषयी आमच्या सर्व प्रेक्षकगणांना माहिती मिळावी या दृष्टीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आपल्याला या कलेची आवड नक्की कशी निर्माण झाली? आता या कलेची आवड मला निर्माण झाली म्हणजे लहान असतानाच मला नाटकं बघण्याची खूप आवड होती। जवळपास मानगाव पंचकृषी जिथे जिथे जवळ जत्रा असू द्या, नाटक असू द्या, कोणत्याही कंपनीचं असू द्या, ते लहान मोठ्या असं काही फरक नाही। आणि त्यावेळी ती आवड असल्यामुळे मी नाटक बघायला जायचो आणि नाटक बघत बघत असताना मला नाटकाची आवड लागली आणि मला सुद्धा एक मनात निश्चय झाला की आपण सुद्धा नाटक कंपनीमध्ये जायचं, नाटकात काम करायचं। आणि माझ्याबरोबर आता कैलासवासी शंकर मोरे हे सुद्धा त्यावेळी माझ्याबरोबर होते। त्यांना सुद्धा माझ्याप्रमाणेच दशावताराची आवड होती आणि नाटक कंपनीत काम करण्याची त्यांनाही इच्छा होती आणि आमचा दोघांचाही निश्चय झाला होता की एक ना एक दिवस तरी नाटक कंपनीत काम करायचं। आणि म्हणून आम्ही नाटकं बघायला आवडीने जायचो। जवळपास कुठेही नाटक असलं, कोणत्याही कंपनीचं असलं, गावातून जरी कोण सोबत नसला तरी आम्ही दोघे जण आज नाटकाला आपण जायचंच, पैसे खिशात असो अथवा नसो। त्यावेळी पालक वर्ग काही पैसे त्यावेळी 2 रुपये 1 रुपये घालू तरी पुरे, पण तो सुद्धा घेण्याची कॅपॅसिटी नव्हती आणि वडिलांचीही देण्याची कॅपॅसिटी नव्हती। पण असं असताना खिशात पैसा नसून सुद्धा आम्ही चालत जवळजवळ गुरगुर सांगलीपर्यंत गेलो। आंबेगाव, पांडोळी, कालेली, नांदेली, मानगाव अशा जागेवर आम्ही चालत सुद्धा जत्रेला किंवा नाटकाला जायचो। आणि नाटक सुरू होईपर्यंत इकडे तिकडे कुठेतरी टाइमपास केला तर, पण नाटक मग 8 दशावतार असो, भटसंकासूर असो किंवा तो नाट्यप्रयोग असो, एकदा सुरू झाला की तो संपल्याशिवाय आम्ही जागा सोडायची नाही। एवढी दशावताराची आवड होती आणि दशावतार कलेची आवड होती आणि नाटकात काम करण्याची जिद्दच केली होती आणि निश्चय होता। पण योगायोग असा की दशावताराकडे जाऊन मी नाटक कंपनीत येतो, मला शिकायचं आहे असं सांगण्याचं धाडस होत नव्हतं। कारण ते मोठमोठे कलाकार बघितले की त्यांच्याबरोबर बोलायचं कसं, कारण आम्हाला दशावतारात जायचं होतं पण नेणारा कोणी हा पडत नव्हता। आपण आता बोलता बोलताच आपले सहकारी कैलासवासी श्री शंकर मोरे यांचंही नाव घेतलात। गेल्या वर्षी त्यांचं निधन झालंय। आमच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून निश्चित आम्ही त्यांना सर्वांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतोय। या क्षेत्रात आपली नक्की सुरुवात कुठून झाली, म्हणजे कुठच्या कंपनीकडून आपण आपल्या कारकिर्दीची सुरुवात केलात? मग ती अशीच झाली की आवड होती दशावतारामध्ये काम करण्याची, पण योगायोग असा आला की नारूर गावचे सुपुत्र क्षत्रिज भटजी आमच्या गावात होते आणि ते पुरोहित म्हणून आमच्या गावचं काम करत। त्यांना सुद्धा नाटकाची आवड होती
पण पहिल्यांदाच त्यांनी संगीत नाटकं दोन बसवली. संगीत नाटक बरं. शेवटी तूच अपराधी एक आणि नयनामधले आसूर आहे. पण त्या नाटकात त्यांनी आम्हाला भूमिका दिली नाही, हां. कारण आम्ही लहान होतो, मोठमोठ्या आमच्यापेक्षा वयानं माणसं होती. त्यांची खात्री पटत नव्हती की हे काम करतील, पण आवड असल्यामुळे आम्ही त्यांच्या मागे लागायचो की मला भूमिका द्या, या नाटकात मला भूमिका द्या. त्यांनी काही भूमिका आम्हाला दिली नाही, पण त्यांची जेव्हा रेसल सुरू व्हायची त्यावेळी आम्ही संध्याकाळ बघून रेसल संपेपर्यंत त्यांची पाठच सोडायची नाही. कारणाशिवाय त्यांच्याबरोबर जागरण करायचे. ते रेसल घ्यायचे आणि त्यावेळी माझा भाऊ होता, त्याला सुद्धा भूमिका दिलेली होती. मी चोरून त्याची कॉपी सुद्धा वाचायची, कारण आवडच मला या कलेची भरपूर. आणि त्यानंतर योगायोग आला की ते भरती काय म्हणाले, आपण दशावती नाटक करूया, संगीत नाटका खर्च भरपूर येतो, आपण दशावती नाटक करूया. त्यावेळी त्यांनी राजा श्वेतकेतू हा नाट्यप्रयोग बसवला. हां. आणि त्यावेळी मात्र मी हट्टच धरला, मी आणि शंकर, या नाटकात आम्हाला भूमिका पाहिजेच. त्यावेळी कशी तरी रडत रडत एक भूमिका दिली, पण त्याच्यात मला भूमिका ते काय म्हणाले, भूमिका तुला, एकतर मी त्यावेळी बारीक होतो, बॉडीने तसा न होतो. शंकर मोर्यांना श्रीपाठची भूमिका दिली, महाराणीची. आणि मला म्हणाले तू आता याच्यात काय भूमिका करणार. त्याच्यात खलनायकाची मला जास्त आवड होती, कारण आम्ही डोळ्यासमोर चित्र ठेवायचो, तुकाराम गावडे, बावीकडे यांचं चित्र डोळ्यासमोर ठेवून विलनाची मला आवड लागली. मी त्यांना विलनची भूमिका मला द्या असं सांगायचो, पण ते काही ऐकायला तयार नाही. म्हणजे तुमची बॉडी नाही, विलन म्हटल्यानंतर तो बॉडीगार्ड पाहिजे. म्हणून मला पहिला ऋषीचं काम दिलं त्याने, शौरभ ऋषी म्हणून त्या नाटकात होता. आणि आमचे उत्तम जाधव, ते दिनेशचे वडील, ते जरा बॉडी बिल्डिंग होते, त्यावेळी ते चांगले होते. त्यावेळी ते म्हणाले यमधर्माची भूमिका विलनची आहे, ती त्यांना उत्तमला दिली. आता मी काय म्हटलं, ऋषीचं ऋषी, आपल्याला प्रवेश मिळतो आहे, भूमिका देत आहे, दोन प्रवेश काय असू नये, आपण आपल्याला करण्याची संधी आहे. म्हणून मी ती भूमिका घेतली, एक दोन वेळा रेसलही घेतली. पण नंतर असं निर्माण झालं की आमचे माणसं होती ती म्हणाली, जरी आम्ही नाट्यप्रयोग केला तरी लढाई कशी करायची, एंट्री कशी करायची, बोलण्याची ढब काय आहे, हे आम्हाला तसं कळणार नाही. भटजी म्हणाले मला सुद्धा काय तेवढं ज्ञान नाही त्या अवतारात. म्हणून आम्ही तुळशीलेचे तुकाराम गावडे, त्यावेळी ते मोठे भाराचे कलावंत होते, कारण जिकडे तिकडे त्यांची वाव होती. आणि ते आमच्या गावातील एक दोन माणसांच्या ओळखीचे मित्रत्व होते, त्यामुळे त्यांना आम्ही बोलावून आणलं. आणि ते 1 महिना या मोरे गावात राहिले आणि आमची रेसल घ्यायचे, आम्हाला मार्गदर्शन करायचे, लढाई कशी करायची ते दाखवायचे, शिकवायचे. म्हणजे ते आमच्या गुरुच्या स्थानी आहे. आणि त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यावेळी ते मला नाही, हा जरी वयानं लहान असला, बॉडीने कमी असला, मी सुद्धा बॉडीने कमी आहे तेव्हा, पण यमाची भूमिका हेच चांगली करू शकता, मी चांगली करू शकतो. उत्तम जरी बॉडीने चांगला असला, यमधर्माची भूमिका त्याला शोभली चांगली, तरी पण त्याची तेवढी मला ह्या वाटत नाही, धडाडी वाटत नाही. धडाडी भूल याची दिलीपची आहे, ती भूमिका चेंज केली, त्याला शौरभाची भूमिका दिली उत्तमाला, आणि ती यमधर्माची भूमिका म्हणाले चुकली. भूमिका बदलल्यानंतर त्या नाटकात मी पहिल्यांदाच यमधर्माची भूमिका केली आणि नाट्यप्रयोग सुद्धा खूप चांगला झाला. सगळ्या पात्रांनी भूमिका चांगली केली. भूमिका चांगली केल्यानंतर इतक्या नाट्यप्रयोग चांगलं झालं की तो नाट्यप्रयोग बघून आमचे माळगुज सरांच्या गावी वारोसीत सुद्धा एक नाट्यप्रयोग करून घेतला त्या गावाला. त्यावेळी का बिलानी मोठी नाही, फक्त आमच्या मेकअपचा, रंगाचा खर्च द्या, जेवण झालं म्हणजे नाटक झालं. बरोबर. अशा पद्धतीने आम्ही नाटकं मग शिवापूरला केलो आणि त्या वर्षी मग खूप नाट्यप्रयोग केले. राजा श्वेतकेतू हा नाटक हिटच झाला तो प्रयोग. त्याच्यानंतर कृष्णजन्म, देवकी वसुदेव, त्याच्यानंतर सुदर्शन प्रथा, त्यानंतर सुदर्शन प्रथा, देवकी वसुदेव, वीरचक्र, काल्पनिक, पुष्परोहर, केरचा कौरव, अशी नाटकं आम्ही त्या वर्षी मला वाटतं 20-25 प्रयोग आम्ही त्यावेळी केले. म्हणजे नारूर मधून तुमच्या कारकिर्दीची सुरुवात झाली? नाही, सुरुवात इथे मोऱ्यावरून झाली, पण नारूर गावचे छत्तीसगडची या गावात पुरोहित होते, त्यांनी ही सुरुवात केली. बरं. आणि त्यांनी हे दशावतार मोरे गावात रुजवलं, ते त्यांनी रुजवलं. आणि आदरणीय श्री तुकाराम गावडे यांना गुरु म्हणायचे. गुरु म्हणायचे, कारण त्यांनी मला रंग, मेकअप कसा करायचा, लढाई कशी करायची,
तलवार कशी फिरवायची, आपल्या समोर पब्लिक असणार, बरोबर. पेटी असणार, कबड्डी असणार, कुणाला टच होता कामा नाही, प्रवेश कसा करायचा हे मार्गदर्शन तुकाराम गावडे यांचं. कसं बोलायचं. आता त्यानंतर दशावतारात गेल्यानंतर श्रेष्ठ जाणकार ज्येष्ठ कलाकार मिळाले, प्रत्येकानं आपल्या परीने मार्गदर्शन केले. गुरु अनेक असतात, बरोबर. पण प्रथम सुरुवात श्री गणेशाची केली. मूल जसं जन्माला आल्यानंतर प्रथम गुरु कोणतं आई, हां. त्याप्रमाणे सुरुवातीला मार्गदर्शन तुकाराम गावड्याचं आणि सतीश भटजींचं लागलं. बरं. बरं, आता इथे काम करत असताना तुम्हाला काही चांगले वाईट अनुभव आलेच असतील. चांगले वाईट अनुभव आलेच, हां. चांगले तर आलेच, पण त्याबरोबर काही वाईटही अनुभव आले. पण दशावतारात माझी सुरुवात जी झाली ना, ती ज्यावेळी आम्ही गावात नाटकं केली त्याच्यानंतर दशावतार कंपनीमध्ये सुरुवात झाली, ती आजगावकर दशावतारात नाही. कारण दशावतारात जायची आम्हाला इच्छाच होती. योगायोग असा आला, महादेवाच्या किरोळ्याला आमचं नाटक होतं. हां. कारण त्यावेळी प्रत्येक गावातली मंडळं महादेवाला सोमवारची नाटकं करायची. आमचं नाटक होतं एका सोमवार. आणि आजगावकर दशावतार नाट्य मंडळ त्यावेळी स्वतः मालक चालवत नसत, ते माडली गावचे, मालवण तालुका मालवण, माडलीचे धोंडी मानकर आजगावकर दशावतार कंपनी चालवीत होते, ते संचालक होते त्या कंपनीत. हां. त्याला कोणीतरी सांगितलं आज मोरे गावले मोरे मंडळीचं नाटक महादेवाच्या किरोळ्याला आहे आणि त्यांना कलाकारांची गरज होती. बरं. ते सहज महादेवाला म्हणून आले, देवदर्शन घेतलं आणि नाटक दशावतारी नाटक आहे म्हणून ते थांबले. त्यांनी काय आम्हाला ओळख दाखवली नाही, मी दशावतारी आहे, मी एक कंपनी चालवतो. त्यांनी गप्प बसून असं सामान्य एखाद्या नाट्यरसिकाप्रमाणे ते नाटक पूर्ण बघितलं. नाटक पूर्ण बघितल्यानंतर आम्ही मेकअप पुसत असताना ते आमच्या मेकअप रूममध्ये आले आणि म्हणाले, अरे बाळा तुम्हाला दशावतार यायची इच्छा आहे का? आम्ही आधीच होय म्हटलं, कारण आम्हाला जायचंच होतं. मी, शंकर, कृष्णा वसावी, आमच्याबरोबर आणखी दुसरे होते मनोहर वसावी. आम्ही म्हटलं होय. आणि आमचे रामचंद्र मोरी ते म्हणाले, दशावतार यायची या चौघांना आवड आहे. आवड आम्हाला सगळ्यांनाच आहे, आमच्या पोरग्यांना, पण काही प्रपंचात गुंतलेले आहे, त्यामुळे ते काही येऊ शकत नाही. पण हे चौघेजण दशावतार जाण्याची त्यांची इच्छा आहे. जर कोणीतरी नेलं, मार्गदर्शन केलं तर हे येऊ शकतं. त्यावेळी ते म्हणाले, मी आजगावकर दशावतार कंपनी चालवतो, मला हे 4 पोरगे जर दिला तर मी त्यांना मार्गदर्शन करेन, किंवा त्यांना अजून याच्यावर तर आम्ही गावात नाटक केला म्हणजे पूर्ण झालो नाही. बरोबर. ते चांगलं मार्गदर्शन करून हे तयार होणारे कलाकार आहेत, शिकणारे आहेत, मी त्यांना घेऊन जातो. आणि त्यावेळी आम्ही त्यांच्या शब्दाला मान्यता देऊन आम्ही त्यांच्याकडे ठराव केला, 2.5 रुपये पगार त्यावेळी. बरं. एका माणसाला 2.5 रुपये, आमका चौघांना 10 रुपयाला त्यांना ठरवलं. पण त्यावेळी मात्र त्याने असं सांगितलं की ड्रेसिंग जे तुम्हाला जे काय लागणार, मेकअपचं सामान लागणार ते मी देणार, पण 2.5 रुपये तुम्हाला पगार देणार. आणि त्यानंतर आम्ही आजगावकर कंपनीमध्ये सुरुवात केली. बरं, म्हणजे खऱ्या अर्थाने व्यावसायिक क्षेत्रात आपली आजगावकर कंपनीच्या माध्यमातून सुरुवात झाली. आजगावकर कंपनीमधून आपल्या नाटकाची सुरुवात झाल्यानंतर दशावतारी कलाकार म्हटलं की आपल्या कारकिर्दीमध्ये बऱ्याच कंपन्या येतात. तर अशा कोणकोणत्या कंपन्या आहेत ज्यांच्यामध्ये तुम्ही काम केलेलं आहे इतर कंपन्यांमध्ये? आजगावकर कंपनी सुरुवात झाल्यानंतर कलेश्वर दशावतार, बाबी कळीगण, त्यावेळी बाबी कळीगणांची जी सुरुवाती कंपनी काढली, बाबी कळीगण प्रस्तुत, कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, त्या मंडळात आजगावकर, कलेश्वर, पारसेकर, वाळावकर, चंदवनकर गोरे, बाळकृष्ण गोरे, खानोलकर अशा कंपनीमध्ये काम केलं. म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अगदी नावाजलेल्या कंपन्या ज्या आहेत सर्व, त्या सर्व कंपन्यांमध्ये आपण आपली कला दाखवलेली आहे. आणि या कंपन्यांमध्ये काम करत असताना अशी एखादी कंपनी आहे का जिच्यामध्ये काम करताना तुम्हाला अगदी सर्वात जास्त आनंद मिळतो? होय होय, सर्वात जास्त आनंद म्हणजे एक कलेश्वर कंपनी आणि दुसरी गोष्ट म्हणजे चंदवनकर गोरे दशावतार नाट्य मंडळ. म्हणजे त्याला असं काही विशेष कारण आहे का? विशेष कारण आहे म्हणजे कलेश्वर कंपनी ज्यावेळी मी प्रवेश केला, मी आणि शंकर मोरिया यांनी, आणि बहुतेक शंकर मोरिया आणि मी आता वयाच्या आजपर्यंत 40 वर्ष आम्हाला दशावतार झाली, पण त्या 40 वर्षात जास्तीत जास्त सर्व्हिस करत असताना आम्ही दोघे एकत्रच केली. 40 वर्षातली मला वाटतं 20-25 वर्ष आम्ही एकत्रच काम केलं. कलेश्वरमध्ये काम करत असताना सुधीर कलिंगण, बाळा कलिंगण, काका कलिंगण
हे सगळे आम्ही समवयाचे होतो. बरोबर. आणि फक्त ज्येष्ठ आमच्यापेक्षा वयाला मोठा म्हणजे मनोहर कवठणकर, रामू गुरव, हे जे कलाकार होते, वसंत परोळेकर, हे आमच्यापेक्षा ज्येष्ठ होते. म्हणजे आमचे 2 तट व्हायचे. बरोबर. आम्ही एका वयाच्या होतो ते एका वेळेस टाइमपाससाठी किंवा थट्टा मस्करी करून ते 6 महिने कधी उलटून गेले हे कळत नव्हतं. तसंच चंदवनकर गोरे कंपनीमध्ये सुद्धा जे कलाकार भेटले ते सगळे आमच्यासारखे थट्टा मस्करी करणारे होते. हसून खेळून ते 6 महिने कधीच पूर्ण झाले. त्यामुळे जास्तीत जास्त आनंद त्या 2 कंपनीत झाला. बरं. आणि दशावतारी कलेमध्ये काम करत असताना एखादी अशी भूमिका असते की ज्याच्यामध्ये आपल्याला भरपूर आनंद मिळतो किंवा ती भूमिका आपल्याला जगायला मिळते. तर अशी एखादी भूमिका आहे की अशी एखादी भूमिका आहे का की ज्या भूमिकेतून आपल्याला जी भूमिका साकारत असताना तुम्हाला खूप आनंद मिळतो किंवा त्या भूमिकेत शिरता येतं? अशा भूमिका 1, 2, 3 आहेत. मी त्यावेळी बलरामाची भूमिका केली ना, बलरामाची भूमिका अगदी आवडीने केली. बलराम, यम, रावण या 2-3 भूमिका मी आवडीने करायची. आणि त्या भूमिका ॲक्च्युली माझ्याकडून त्या चांगल्या प्रकारे सादरीकरणही व्हायच्या, लोकांनाही आवडायच्या. आणि माझ्याबरोबर सहकलाकारी होते आहेत ते सुद्धा असं सांगायचे की ती भूमिका तूच करायची आणि तूच केली पाहिजे. त्यामुळे जास्तीत जास्त त्या 2-3 भूमिका रावण, यम, बलराम या भूमिका मी आवडीने आणि चांगल्या सादरीकरण बनवलं. होते. आता आम्ही नाटक काढलं होतं पारसेकर दशावतारामध्ये, दुर्वांची जुडी, हां. ज्वालासूर. त्या नाटकात यमधर्माची भूमिका जी मी केली ती आजही ते मालक सांगतात. दिलीप मेस्त्री ज्यावेळी माझ्याकडे होते त्यावेळी त्यांनी या नाटकात ती यमाची भूमिका जी केली ती आता आहेत आणि त्यावेळी होते त्या एकाही कलाकाराला जमली नाही. तसंच आम्ही कंपनीत असताना ते तुकाराम गावड्यांचं नाव घ्यायचे प्रामुख्याने. तर सुदर्शन प्रतापामध्ये त्यांनी सुदर्शनाची भूमिका आणि तुकाराम गावडे यमाची भूमिका करायचे यमधर्म. त्यावेळी ते आम्हाला सांगायचे सुदर्शन प्रतापमध्ये तुकाराम गावड्याने जी यमधर्माची भूमिका केली ती तुम्हाला जमणार नाही. आणि ज्वालासूर नाटकामध्ये दिलीपाने यमाची भूमिका केली ती तुकाराम गावड्याला जमली. अशा काही भूमिका प्रत्येकाच्या फिट होत्या. बरं. यम, बलराम, रावण ह्या भूमिका आपल्याला अगदी आवडीने केल्या. आवडीने. त्यासोबतच काही वेळा दशावतारी नाटकामध्ये म्हणजे वेळ प्रसंगी इतरही काही भूमिका कराव्या लागतात. होय, होय. तर अशा इतर कोणकोणत्या भूमिका आपल्याकडून साकारल्या गेल्या आहेत? झाल्या अशा बऱ्याच भूमिका झाल्या. धनगराची भूमिका केली, कोळ्या नाटकात भूमिका असतात त्याही भूमिका केल्या. आता या बलराम, यम, रावण सोडला तर खलनायक विलन म्हटल्यानंतर दानव कुळातील सगळेच दानव येले त्याच्यात. असुर कोण असेल तो असेल, जास्तीत जास्त असुराची भूमिका. त्याच्यानंतर इंद्र, राजा अशा काही भूमिका केल्या. आता दशावतारी कलेमध्ये काम करत असताना आपले बरेच सहकारी असतात, वेगवेगळ्या गावातील असतात किंवा जशा आपल्या कंपन्या बदलतात तसं मालकही आपले वेगवेगळे असतात. वेगवेगळे असतात. तर त्यांच्यासोबत काम करताना म्हणजे सहकारी कलाकार असतील किंवा मालक यांच्यासोबत काम करताना तुम्हाला काही चांगले वाईट अनुभव आलेत का त्यांचे? चांगले अनुभव हे आलेच, कारण चांगले अनुभव मिळाले म्हणूनच आम्ही पुढे 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 शिकत गेलो. पण त्याबरोबर काही वाईट अनुभव आले. आता पहिल्यांदा ज्यावेळी आम्ही दशावतारामध्ये गेलो, आजगावकरांमध्ये ज्यावेळी एंट्री केली त्यावेळी ज्येष्ठ कलाकार होते. वसंत मोजरे, साबा हिवाळेकर, दोंडी मानकर आणि जयसिंग राणे. त्यावेळी तर अक्षरशः अशी परिस्थिती आली. आता चांगला अनुभव आलाच, कारण मार्गदर्शन ते करत होते, शिकवत होते, नवीन नवीन भूमिका करायला मिळत होत्या. परंतु वाईट अनुभव एवढा आला की त्यावेळी असं वाटलं की दशावतार नको. कारण ज्या आवडीनं आम्ही गेलो होतो त्या आवडीनं त्या ठिकाणी काम करत असताना असं वाटायचं हे नको. कधीतरी असं वाटायचं हे सोडून घरी जायचं, कारण ते भूमिका सांगत असताना सुद्धा कधीतरी टाळाटाळ करायचे. जर समजा आता मला इंद्राची भूमिका घातली, इंद्राची आज भूमिका तू करायला पाहिजे. आता ते माहितगार ज्येष्ठ कलाकार असल्यामुळे त्यांच्याकडे जर विचारायला गेलो काका इंद्र कसा करायचा, त्याची व्याख्या काय आहे, तर ते सांगायचे तुला सांगून काही समजणार आहे, तुला सांगून ते जमणार आहे, तुला काय येतं तेच कर, ते काम कोणाचंही नाही, तुला ते जमणार नाही. आणि रात्री समजा ते चुकलं, चुकणार हे नक्कीच, कारण आम्ही शिकायला गेलो होतो.
चुकलं तर सकाळी परत काय बोलायचे ते, अरे रात्री कोणाला तरी विचारून तरी जायचं तू, ते तुझं चुकलं. रात्री विचारायला आलो त्यावेळी तू म्हणाला तुला ते जमणार नाही, तुला काय येतं तेच कर. हं. आणि आता चुकलं त्यावेळी होता विचारून तरी जा. दुसऱ्या परत अशी गोष्ट होती, नाटक बघायला गेलो. काय बघायला गेला होता? तुला आज भूमिका नाही, गप झोपायचं नाही, बघायला काय करा. हं. आणि समजा आज रात्री मला ते काका बोलले आज झोपायचं, आपण बघायला जायचं नाही, गप झोपलो. पण दुसऱ्या दिवशी शिका गेलं, झोपान शिका घातला. अरे दुसरं काय बोलता, काय करता, तो अभिनय काय करता या बघूचा असता. त्याचा दशावतार शिका घेतला, पैशाचा दशावतार शिका घेतला. म्हणजे हे वाईट अनुभव बघून गेलो तर काय बघून गेलो, आणि नाही गेलो झोपलो तर झोपा गेला काही का, म्हणजे नेमक्या काय करायचा. पण आणि भूमिका सुद्धा कशी वयाप्रत भूमिका त्यावेळी देत नाही. आता मी शंकर हे त्यावेळी दशावतार प्रवेश केला त्यावेळी 21 वर्षाचे वयाचे माणसं होतो, आणि आमच्या बरोबर ते जे होते ना ते जवळजवळ 30, 35, 40, 45, 50 वयाचे माणूस. आता भूमिका देत असताना सत्यवान सावित्री आम्ही नाट्यप्रयोग सादर करत होतो त्यावेळी. आता सत्यवान म्हटल्यानंतर तो पोरगा, सावित्री म्हटल्यानंतर ती पोरगी. पण ते काय करायचे, सत्यवान आणि सावित्री आपल्या कलाकारांमध्ये ते मोठे कलाकार होते ना, कारण त्या भूमिकाही चांगल्या होत्या, जबाबदारी त्या भूमिकेवर होती, ते आपण करायचे. आणि मला आणि शंकर मोदी याला सत्यवानाचे आई वडील घालायचे. पण ते जयसिंग राणे ज्यावेळी कंपनीला आले त्यावेळी ते म्हणाले तुम्ही हे चुकीचं करता, कारण त्यांच्या वयाप्रत भूमिका दिली पाहिजे, त्यांना भूमिकेला वाव दिला पाहिजे, तर ते शिकणार. त्यांना भूमिका शिकविण्यासाठी घेऊन आलात तुम्ही. आणि नंतर जयसिंग राणांनी आमचं खूप सहकार्य केलं आणि त्यांच्याकडून चांगले अनुभव मिळाले, ते चांगलं मार्गदर्शन करू लागले. आणि जयसिंग राणे होते म्हणून अलगावकर दशावतार कंपनीत आम्ही त्या 6 महिन्याचा पिरियड पूर्ण केला, आणि त्यानंतर पुढे 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 गेलो. बरं, आता आजचे दशावतार म्हणजे आता ज्या दशावतारी नाटकं चालतात आणि तुमच्या काळामध्ये जी दशावतारी नाटकं झाली त्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवतोय काय? आता त्यावेळी जे दशावतार नाटकं झाली ना ती नाटक म्हणजे नाटकच करायचे, त्यात अद्वैत असं काही वापरत नसतं. आणि त्यावेळीची जी नाटकं होती ना ती पुराणाला, महाभारत, रामायण याला धरून होती. आणि आताची जी नाटकं असतात त्याच्यावर मी कुणाला नाव ठेवत नाही किंवा त्यांच्या नाटकाला नाव ठेवत नाही, पण आता जी नवीन नवीन नाटकं काढली जातात ती जोडाजोड करूनच काढली जातात. थोडासा कुठेतरी जरासा पुराणाचा आधार घ्यायचा, त्याचं एवढं लांब करत असताना थोडीशी काल्पनिक आपल्या मताने कथा जोडायची आणि त्याचा नाट्यप्रयोग तयार करायचा. ज्या भूमिकेची गरज नाही अशा भूमिका, कारण दशावतारात कलावंत 8-10 असतात, मग 10ही कलाकार प्रत्येकाला भूमिका पाहिजे, मिळाली पाहिजे, म्हणून ते काही भूमिका ज्यादा सुद्धा वाढवून नाटकात नसतानाही घातलेल्या असतात. आणि आता सध्याच पब्लिकाचा सुद्धा जर मत घेतला तर कॉमेडीकडे ते फारसं लक्ष वेधलं आहे. प्रत्येक जण संध्याकाळी नाटक कंपनी तिथे गेली की काय म्हणतात, नाटक कुठलंही करा पण कॉमेडी पाहिजे, कॉमेडी पाहिजे. मग कॉमेडीसाठी काही नाटकात आता कॉमेडी नसताना सुद्धा एखादी भूमिका घुसवली. आणि त्यामुळे तर पूर्वीच्या नाटकात असं नाही, पूर्वीची नाटकं ही कथेवर अवलंबून आणि तंतोतंत पुस्तकाच्या आधारेच केली जाते. आणि माझ्या माहितीप्रमाणे पूर्वीच्या नाटकाला जी गोडी आहे ती आता नवीन काढलेल्या नाटकाला गोडी नाही. खरोखरच पुराणाच्या आधारे जी पूर्वीचे कलाकार किंवा आम्ही दशावतारात प्रवेश केला, मला वाटतं ह्या आता 5-10 वर्षात, त्या 5 वर्षातच हे असं बरोबर होत. पण महाभारत, रामायण यांच्यावर अवलंबून जी नाटकं आहेत ना ती जुनी नाटकंच चांगली होतात असं माझं मत आहे. आणि आता सध्याचे नवीन कलाकार आहेत, आपण बरेचशी नाटकं वगैरे बघत असतात, तर सध्याच्या नवीन कलाकारांमध्ये असा एखादा कलाकार आहे का जो आपल्याला असं वाटतं की हा दशावताराला योग्य न्याय देतोय? आता नवीन जे आमच्या बरोबरीचे जे कलाकार आमच्या बरोबर होते ते काय आता नवीन नाही, ते आमच्या बरोबरचे आहेत. पण आता नवीन जे कलाकार होतकरू कलाकार आहेत त्याच्यात काही कलाकार आहेत दशावताराला न्याय देणारे आहेत. उदाहरणार्थ सुधीर तांडे, दत्तप्रसाद शेणई, शिवा मेस्त्री, असे जे काही कलाकार आहेत ना
आता नवीन कलाकार आहे, आता होतकरू आहे, ते दशावताराला न्याय चांगल्या प्रकारे देतात असं माझं मत आहे. तर काही काही कलाकार असे आहेत की दशावताराला न्याय न देता एक धंदा म्हणून आपला व्यवसाय म्हणूनच काम करायचं. संध्याकाळी कंपनीमध्ये आलो, मला भूमिका का अमुक, मेकअप केला, भूमिका केली, रंग पुसला, गाडी घेतली, घरी गेलो. आपण फक्त नाटकात गेलो, 2-3 तासाचा नाटक केला आणि आपल्या घरी गेलो. असेही काही कलाकार आहेत. अभ्यासू कलाकार नाही. आताच्या ह्याच्यात अभ्यास नाही. पूर्वी कसा होता, अभ्यास करत असताना बाकी कोणतेही साधनं नव्हती. जुन्या कलाकारांना कोणतीही साधनं नव्हती. त्याला जर भूमिकेचा अभ्यास करायचा झाला, आता मला रावणाची भूमिका करायची असेल तर रावणाचं पूर्ण चरित्र वाचूनच बघावं लागत असेल. रावण कसा असू शकेल, रावणाची व्याख्या काय, रावणाचं चारित्र्य काय, रावणा कशासाठी काय केला, त्या सगळा वाचून माहिती घ्यायची लागला. नसाल तर आपल्यापेक्षा ज्येष्ठ कलाकार एखादा असला तर त्याच्याकडून विचारून 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 भूमिकेचा अभ्यास करीत होते. आता तसं नाही. आता पूर्वी कसं गाडीनं टोकीवर बोजा घेऊन चालत जायचे. आज आता मोऱ्याची जत्रा झाली, उद्या सांगलीला जायचं आहे, चालत जायचे. आणि चालत जाताना फालतू इतर बरोबर काही गोष्टी करायच्या नाही. फक्त रात्री माझं काय चुकलं, रात्री आणखी मी काय चांगलं करायला पाहिजे, आणखी मी काय केल्यानंतर चांगलं भूमिका होईल, त्याचा अभ्यास, याचं खल करायचं. आणि त्या खलातून नाटक चांगलं व्हायचं. त्याच्यानंतर रात्री आता नाटक ठरलं. नाटक ठरल्यानंतर भूमिका विभागल्या गेल्या की प्रत्येकजण एकमेकांबरोबर चर्चा करत, मी काय विचारू, मी काय द्यायचा, तुम्ही काय विचारणार, असं एकमेकाची चर्चा करायची. आणि चर्चेअंती नाटक सादरीकरण करायचं. त्यामुळे ती नाटकं चांगली होत आणि अभ्यासही होत होता. आणि एक शिस्त होती त्याच्यामध्ये. हा, शिस्त होती. आता कसं झालं, नाटक संपलं की जो तो गाडी घेतो, आपल्या घरी जातो. रात्री नाटकाच्या टायमिंगात येतो. तो सुद्धा कधी कधी 7चं नाटक असलं तर हा येणार नव्हता. मला भूमिका काय अमुक, हा मेकअप केला गेलो, त्या भूमिकेचं याला काही माहीत नाही. आणि आता माहिती घेत असताना मोबाईलवर टाकतो. आता जो अभ्यास आहे तो मोबाईलचा जास्त आहे. आता मोबाईलवर बातमी, रावण करायचं आहे, रावणाची बातमी टाकली का रावणाची भूमिका कशी करायची, रावणाची माहिती मोबाईलवर मिळतात. बरोबर. तसा अभ्यास आता करतात. पण मोबाईलचा अभ्यास आणि पुस्तकाचा अभ्यास आणि जाणकारांकडून विचारून घेतलेल्या अभ्यासात जमीन आसमानाचा फरक आहे. संयुक्त नाटकं आता बऱ्याच ठिकाणी घेतली जातात आणि बऱ्याच ठिकाणी होतात. तर तुमचं काय मत आहे की संयुक्त नाटक ही योग्य आहेत की अयोग्य आहेत? संयुक्त नाटक अयोग्य नाही. कारण त्याच्यात निवडक कलाकारांना घेतात आणि त्यांच्या दृष्टीने, आयोजकांच्या दृष्टीनं चांगला कलाकार कोण अशा कलाकारांना निवडतात आणि अशा कलाकारांना बोलवतात. म्हणजे त्या कलाकारांना कुठंतरी वाव दिला जातो, त्यांना व्यासपीठ दिलं जातं. पण आम्ही कलाकार व्यासपीठावर संयुक्त नाटकात गेल्यानंतर ज्या अपेक्षेनं तुम्ही आयोजकांनी आम्हाला बोलवलात त्या अपेक्षेनं नाट्यप्रयोग करत नाही. नाट्यप्रयोग करत असताना नाटक एका बाजूला ठेवतात आणि समजा कधीतरी केव्हा तरी झालेला वैर, त्याचं वैर साधणं किंवा त्याचा अपमान करणं किंवा त्याचे उणी काढणं, आपलाच मी कोणतरी आहे पटवून दाखवणं, असे प्रकार संयुक्तात होतात. ते माझ्या दृष्टीनं मला आवडत नाही. नाटकाला बोलवल्यानंतर संयुक्त नाटक करत असताना ज्या अपेक्षेनं बोलवलं त्या अपेक्षेनंच ते नाटक करायला पाहिजे. नाटक म्हणजे नाटकच करायला पाहिजे. संयुक्त दशावतारमध्ये तुम्हाला असा एखादा अनुभव आलाय का, म्हणजे एखाद्याचं वैर काढलं गेलंय व्यासपीठावर? हो, असे बातम्या ऐकायला भेटतातच आणि असं होतं कधीतरी. काही कलाकार एकमेकाचं वैर काढतात. आता मला सांगा, नाटक म्हटल्यानंतर ज्या नाटकाची कथा आहे, ज्या नाटकाशी संबंधितच प्रश्न विचारला पाहिजे ना. बरोबर. विचारणाऱ्याने सुद्धा आणि उत्तर देणाऱ्याने सुद्धा त्या संदर्भातच उत्तर दिलं पाहिजे. नाटक एके वाटेला ठेवून नाटकाचा काही त्या प्रश्नाची संबंधच नाही असं प्रश्न विचारता कामा नाही ना. आता बहुतेक मी ऐकलं, आता मी काही जास्त संयुक्त नाटकाला जात नाही. 1-2 नाटकाला आग्रह असतो, कोणत्या कधीतरी गेलो, पण माझ्याबरोबर कुणी असं काही कधी केलं नाही आणि आपण सुद्धा कुणाला तसं काही विचारलं नाही. आधी माझं एक प्रामाणिक मत आहे
रंगदेवता म्हटल्यानंतर ती रंगदेवतेकडे लीनपणा आधी पहिली होईल आणि लीनपणेनं ती रंगदेवता आपणास प्रसन्न करून घेऊ शकते. तर ती रंगदेवता ती दशावतार कला किंवा ही रंगकला कोणाकडे कशी साध्य होणार, मग ती जोपासत असताना दुसऱ्याचा आधी शक्यतो पान उतारो आपल्याकडून होता कामा नये. जरी माका किती माहिती असली, मी जरी एखादा वाचक असलो, पुराणतज्ञ असलो, मला किती माहिती असली तरी ती स्वतःच्या माहितीपुरतीच आपल्याकडे होईल. माहितीसाठी तो अपमान करूच्यासाठी नको. स्टेजवर एखाद्या तो सुद्धा एक कोणतरी कलाकार म्हणून असतो, त्याच्या सुद्धा तोंडाला रंग असतो, त्याच्याजवळ रंगदेवता आहे. मग त्या कलाकाराचा स्टेजवर समजा एखादा कलाकार तो अभ्यासू नसेल, त्याला तेवढं ज्ञान नसेल आणि एखाद्यानं जर त्याचा कोणता तरी प्रश्न विचारून अपमान केला, त्याचं मन दुखलं किंवा लोकांनी त्याला उचलून धरलं किंवा त्याचा अपमान झाला, पान उतारा झाला, तरी पण तो एका कलाकाराचा. मग त्या रंगदेवतेकडे थर अतिशोक्ती झाल्यासारखी होता. म्हणून माझ्या तर मते माहिती पाहिजे ती फक्त आपल्या स्वतःपुरती माहिती पाहिजे, ती दुसऱ्याचं अपमान करूच्यासाठी नको. व्यासपीठावर मनाची खिल्ली जाऊ नये, त्याचंही मान सन्मान करू. माझी एक भूमिका बरी झाली तर नाटक चांगलं होणार नाही. 10 कलाकारांच्या भूमिका ज्यावेळी चांगल्या होता त्यावेळी तो नाट्यप्रयोग चांगला होता. सध्या गावोगावी अनेक दशावतारी कंपन्या स्थापन झालेल्या आहेत. पूर्वीच्या काळी नेमक्याच कंपन्या होत्या, आता मात्र बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्या पाहायला मिळतात. त्यामुळे दशावतारातील कलाकारही वाढलेले आहेत. मग असे जे अनेक नवोदित कलाकार आहेत, त्यांना तुम्ही एक ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून काय सल्ला द्याल या नवोदित कलाकारांना? आता गावोगावी दशावतार मंडळा जास्त झाली, त्यामुळे काही कलाकार सीडी कॅसेट बघून सुद्धा तयार झालेले आहेत. बरोबर. काही कलाकार कॅसेट ऐकल्यानंतर, काही कलाकार असे आहेत की एखादा ज्येष्ठ कलाकार सुधीर कलिमनांसारखा तो स्टेजवर असताना काय बोलतो, काय अभिनय करतो, काय वाक्य वापरतो, तो कसं बोलतो याचं मोबाईलवर शूटिंग घेतात आणि ते तंतोतंत पाठांतर करतात. असे कलाकार तयार झालेले आहेत. पण काही कलाकार असे आहेत की स्टाईल करतात नवीन. पिक्चर स्टाईलवर एखादं गाणं म्हणणं, पिक्चर स्टाईलवर एखादं वाक्य बोलणं, पिक्चरातील एखादं मालिकेतील वाक्य बोलणं, हे दशावताराला कुठंतरी गालबोट लागले आहे. दशावतारात जरूर काम करायचं, नवीन कलाकार तयार झालेच पाहिजे, हा वारसा चाललाच पाहिजे. दशावतार कधीही बंद होणार नाही आणि दशावतार कला ही लोप पावणार नाही. ती खूप वर्षापूर्वीपासूनची कला आहे आणि ती खरोखरच कोणीतरी पुढे 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 नेली पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. मी वाटल्यास जे मला कळतं की मला जे समजतं ते मार्गदर्शन एखाद्या चांगल्या कलाकाराला करू शकतो. पण निदान आवडीने दशावतार कला सादर करत असताना दशावताराला गालबोट लागेल असं जेणेकरून त्यांनी कोणी करू नये. आणि काही काही कलाकार असे करतात. त्या दिवशी आमचे ज्येष्ठ कलाकार जयसिंग राणे आमच्या मिटिंगला आले होते, मुरल्याला मिटिंग होती. ते बोलता बोलता सहज बोलून गेले की आमच्या बाजूलाच एक नाटक होतं आणि त्या नाटकातील एका पात्राने गाणं म्हटलं. ते गाणं दशावताराला शोभा देणारं नव्हे, ते दशावतारातली गाणं नव्हे. काहीतरी पिक्चर चालू काहीतरी पिक्चरातलं त्यांनी ते गाणं म्हटलं त्या विलनाने. गळ्यात साखळी सोन्याची ही पुरी कोणाची असं काहीतरी म्हटलं. पण बरोबर वाटत नाही आणि असं दशावतारात कोणी करू नका. म्हणजे आपली जशी परंपरा चालत आली आहे दशावताराची ती जपली लोककला पाहिजे. आहे आणि ही आम्ही काय म्हणतो, काही आम्ही छाती ठोकपणाने सांगतो की दशावतार ही पूर्वीपासूनची कला आहे, ही लोककला आहे, प्रबोधन करणारी कला आहे आणि रामायण महाभारतावर पौराणिकाच्या आधारावर आम्ही नाटकं करतो आणि लोकांना मार्गदर्शन करतो. सांस्कृतिक कला आहे. मग असं असताना त्याच्यात काहीतरी आधुनिक आणून विटंबना करणं बरं, ते करू नये. दशावताराचा गाभा जाग्यावर ठेवून कितीही कलाकारांनी भूमिका करायच्या, कितीही कलाकार निर्माण झाले त्याच्यात काही फरक नाही. आणि कलाकार झालेच पाहिजे, याच्याही पेक्षा कलाकार झाले पाहिजे, मोठे झाले पाहिजे. आता
आता सगळेच काही सुधीर कळीगण होणार नाही आणि सगळेच काही सुधीर कळीगण सुद्धा कोकणचा राजा आहे, पण तो सुद्धा मार्गदर्शन करण्याजोगा राजा आहे. त्याच्याजवळ जर प्रामाणिकपणाने गेलो आणि माहिती विचारली जरूर सांगणारा माणूस आहे. आणि सगळेच सुधीर कळीगण होणार नाही आणि सुधीर कळीगण काय आयुष्याच्या अंतापर्यंत राहणार नाही. मग याच्या पुढे सुद्धा कोणती राजपाट तयार झालाच पाहिजे ना. पण तो दशावतारा हा गाभा शिल्लक ठेवूनच झाला पाहिजे. बरोबर. आणि अनेक कलाकार झाले, तसेच दशावतारी कलेमध्ये अनेक संघटना सुद्धा स्थापन झाल्या, अनेक गट स्थापन झाले. तर तुम्हाला असं वाटतं का ह्या सगळ्या दशावतारी कलाकारांनी कुठेतरी एकत्र यावं आणि आपली एकच दशावतारी कलाकारांची संघटना असावी, जेणेकरून सर्व कलाकारांना त्याचा फायदा होईल? होय होय होय, झालेच पाहिजे अशी माझी सुद्धा प्रामाणिक इच्छा आहे. आता बघा, ही दशावतार कला आहे आणि या दशावतार कलाकारात सुद्धा शासनाकडून जे काही पॅकेज मिळत असतं ते मालक लोकांना मालकांच्या हातात मिळत असतं. मालक जो काय कारभार करतील तो कारभार. त्यामुळे काही कलाकारांवर अन्याय होतो, काही म्हणजे सगळ्याच कलाकारांवर अन्याय होतो. मग कलाकारांना कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे. कलाकाराच्या हक्काचं आहे ते कलाकाराला मिळालंच पाहिजे. याच्यासाठी कलाकार संघटित होणं गरजेचं आहे आणि संघटित जर तो झाला आणि एक संघटना झाली तरच त्यांना न्याय मिळू शकतो. आता आमच्या काही कलाकारांनी अनेक संघटना केल्या आहेत. अनेक संघटना करून त्यांना न्याय मिळताना कठीण होणार, कारण शासन एकच आहे, मंत्री एकच आहे, आमदार एकच आहे, खासदार एकच आहे. मी एका संघटनेचं कारण घेऊन जाणार, दुसरा एका संघटनेचं कारण घेऊन जाणार, माणूस एक. मान्यता देणार कोणाला हा मोठा प्रश्न निर्माण होणार. याच्यासाठी आता मालक लोकांनी एकच संघटना केली ना, मालक चालक संघटना केली. आता माझा एक कलाकार मला त्या दिवशी फोन केला होता, त्याने मला म्हणजे गेल्या वर्षी सांगितलं, मिस्त्री मालक चालक संघटना झाली, त्या संघटनेत असे काही नियम ठरवले की आम्ही एकच अमुक पगार ठरवला, 300 रुपये किंवा 200 रुपये किंवा 500 रुपये. सगळ्या कलाकारांनी त्याच पगारात काम करायला पाहिजे. जादा का पगार कोणी मागितला मिळणार नाही. तसंच ॲडव्हान्स 20,000 25,000 50,000 मागतात कलाकार, देणार नाही. आम्ही 10,000च ॲडव्हान्स द्या. तसं मालक चालक संघटनेने ठरवलं. मग कलाकारावर अन्याय होतो. मी म्हटलं असा करा, तुम्ही एक संघटना करा, कलाकारांची संघटना करा आणि तुम्ही ठरवा की आम्ही कलाकार एकच नाट घेतलो, 1,000 रुपये नाही. नाहीतर 1,000च्या खाली एकही कलाकार खायच्याही मालकाकडे कामाला राहणार ना. किंवा 50,000 रुपये 20,000 रुपयेच ॲडव्हान्स. नाहीतर कोण कोणाकडे जाणार असं तुम्ही ठरवूया. तुम्ही एक संघटना करा आणि सर्व कलाकार जर एकत्र आले तर आता मालक चालकांची जर संघटना होता आणि त्या संघटनेने जर काही नियम ठरवले आणि ते जर कलाकारांच्या घातात ठरतं तर तुम्ही कलाकारांनी संघटना करा ना. पण मात्र संघटना अशी करा की एक वेळ आम्ही संघटना केली, मी उपाध्यक्ष होते, संतोष रेडकर अध्यक्ष होते, पण आमचे काही कलाकार त्याच्यातून फुटान मालक लोकांचा बॉर्ड आहे. तशी संघटना झाल्या करू नको. संघटना अशी करा एकही कलाकार फुटान जाता का. मग त्याला एक उदाहरण सांगितलं. आता नाभिक समाजाची संघटना, केस दाढी करूनचे पैसे किती, त्याच्यात कमी कोण करतात तर बघा, दुसरं करता काय बघा. रिक्षावाल्यांची संघटना बघा, त्यांचा एक भाडा ठरला, पाडोस तुमवर 300 रुपये, दुसरं कोण 150 मारतात तर बघ नाही मारतो. संघटनेने नियम ठरवले, संघटनेने मला ठरवलं. आता एस टी महामंडळाने संघटनेने निर्णय घेतले, वगैरे नाही जायचा, आपली गट मान्य झाले. पण तशी तुम्ही संघटना करा, 4 संघटना करून नाही मिळणार. संघटना कलाकारांनी एकत्र होणं गरजेचं आहे. एकत्र होणं गरजेचं. सुधीर कलिंगनांचं नाव आपण सर्वांनीच बऱ्याचदा ऐकलंय. लोकराजा म्हणून त्यांचं नाव सगळीकडे गाजतं आणि त्या कलाकारासोबत आपण बरीच वर्ष काम केलेलं आहे. त्यांच्यासोबत काम करत असताना आपला अनुभव कसा राहिलाय? आता प्रामुख्याने बरेचसे लोक मुलाखत देताना तुम्हाला अनुभव आला असेल, जास्तीत जास्त सुधीर कलिंगनांचं नाव घेतात. आणि मी सुद्धा इतरांनी किती वेळा घेतलं कसं घेतात हे काय मला माहीत नाही, पण मी प्रामुख्याने सुधीर कलिंगनांचं नाव घेतो. त्याच्यामुळे कारण तो माझ्या मित्राच्या स्थानी पूज्य आहे आणि मला गुरुच्या स्थानी पूज्य आहे. कारण आजगावकर दशावतारात माझी एंट्री झाली, त्यानंतर मी कलेश्वर कंपनीत गेलो. त्यावेळी सुधीर माझ्या वयाचा होता, माझ्याबरोबर काम करायचा. तो सुद्धा त्यावेळी मोठा फार अनुभवी नव्हता.
हम्म. पण तो वाचनाचा गाढा अभ्यास आहे त्याला. बरेचसे त्याने ग्रंथ वाचलेले आहेत, बरेचसा त्याला अनुभव आहे. आणि तो एक कलाकार असा आहे की जो कलाकार शिकणारा आहे त्याच्यासाठी तो जरूर प्रयत्न करणारा कलाकार आहे. तो आपणही शिकत होता आणि दुसऱ्यालाही शिकवत होता. आणि हे आणि सुधीर करीम एकत्र काम करत असताना माझी खलनायकाची भूमिका आणि त्याची राजपाटाची भूमिका आणि असे जवळजवळ 7-8 वर्ष आम्ही एकत्र काम केले. त्यावेळी स्टेजवर माझ्या विरोधात त्याची भूमिका असायची. पण आता जे संयुक्तात विरोध करतात तसा विरोध आम्ही करत नव्हतो. आम्ही नाटक ठरलं, भूमिका ठरल्या. आता तो एक रामाची भूमिका करणार, मी रावण करणार आहे. मग ठरल्यानंतर आम्ही एकांतात 1 तास बसायचो बाजूला जाऊन. मी तुला काय काय प्रश्न विचारणार, तू मला उत्तरं काय दिली पाहिजे. मी तुला हा प्रश्न विचारला, तू हे उत्तर द्यायचं. तू मला हा प्रश्न विचारायचा, मी तुला हे उत्तर द्यायचं. असं आम्ही आधी साचेबद्ध ठरवत होतो आणि स्टेजवर जाऊन मांडत होतो, विरोध करत होतो. पण लोकांना बघताना काय वाटायचा, वा दिलीप मेसरी सुनीलाबरोबर 1 तास टप तो अभ्यासू झाला, ते काय वाचन. पण खरोखरच माझा वाचनाच्या अभ्यासापेक्षा सुधीर करीम माहिती दिलेली चांगली माझ्या फायद्याची पडली. म्हणून मी प्रामुख्याने सुधीर करीमचं नाव. कारण प्रत्येक वेळी त्यानं मला जे काही कळत नाही ते त्यानं मला समजावून सांगितलं. आणि आजही काही गोष्टी मला कळल्या नाही, मी त्याला फोन करतो. तो सुद्धा त्याला काही गोष्टी आठवत नसतील तर तो मला फोन करतो. म्हणजे कसं असं मला सुचत नाही किंवा मला तो प्रश्न समजत नाही, त्याचं का ते कथानक मला हे समजत नाही, ते कथानक गावाल्याने मागितलं आहे ते मला माहीत नाही. तो अजूनही मला यासोबतच आपल्या मोरेगावचे दिवंगत कलाकार आदरणीय श्री शंकर मोरे यांच्यासोबतही तुम्ही अगदी बरीच वर्ष काम केलंय दोघांनी एकत्र. तर त्यांच्यासोबतचा तुमचा सहवास कसा राहिला आहे? आता शंकर मोर्यांबरोबरचा सहवास इतर कलाकारांबरोबर त्यांनी शंकर मोर्यांनी काम केलं का माझ्याच बरोबर केलं असं नाही, माझ्याप्रमाणे खूप कलाकारांबरोबर केलं. पण इतर कलाकारांबरोबर जे केलं ते कलाकार म्हणून व्यवसाय बनलो म्हणून. पण माझ्याबरोबर दशावतारामध्येच नव्हे तर तो आणि मी एका गावचे एका वाडीतले असल्यामुळे आणि दोघेही समवयाचे असल्यामुळे लहानपणापासूनच आम्ही एकत्र. शाळेत शिकत असताना सुद्धा आमची जोडी होती, एकत्रच होती. शाळेत सुद्धा अभ्यास करताना एकत्र. शाळा काही आमची जास्त झाली नाही, मराठी 4थी आम्ही शिकलो दोघेही. आणि त्यानंतर सुद्धा आम्ही एकत्र दशावतारात एंट्री केली ती सुद्धा एकाच वेळी. आणि मार्गदर्शक मिळाले ते मला जे मिळाले तेच मोर्या. पण मोर्यांचा एक घेण्यासारखी गोष्ट होती, कारण ते जरी अशिक्षित कलाकार असले त्यांचा याचा अर्थ मी सुद्धा सुशिक्षित कलाकार त्यावेळी आताही नाही आणि त्यावेळी नव्हतो. कारण मराठी 4थी शिकलेले माणूस आहे. पण माका वाचनाचं ध्यास होतं, मी वाचन करायचो. पुस्तक वगैरे किंवा ग्रंथ पेपर काय हातात गावात वाचन करायचो. म्हणजे कधीच वाचन केलेलं नाही. ते फक्त ज्येष्ठ कलाकारांकडून विचारून घ्यायचे, दुसऱ्याची भूमिका बघायची आणि भूमिका करायची. पण त्यांचा एक घेण्यासारखा गुण होता की आता माहिती कोणाकडून तरी मला जास्त माहिती आहे, मग त्याची पाठ घ्यायची. मला ते गायचं सांग, मला भूमिका कशी करायची ती सांग, त्याचं मला चरित्र सांगत आहे. तसेच आता आमच्याबरोबर जे ज्येष्ठ दशावतारी कलाकार स्त्री भूमिका करणारे होते, उदाहरणार्थ कापादळी, महादेव लोक असे जे जुने कलाकार होते त्यांच्याकडून त्यांनी स्त्री भूमिका कशी करायची, अभिनय कसे करायचे हे त्याने विचारून ह्या केलं, अभ्यास केला. आणि ते अभ्यासू वाचक नसून क्लासिकल न होते असं असताना सुद्धा संगीताचे फीट होते. काही जे गाणी ते म्हणत ना ते ह्या कलाकारांना सुद्धा जमणार नाही. आताच्या कलाकारांना कठीण तिथे गाणे म्हणायचे, गाणं म्हणायचे सत्य व्हावा गेला नाही. हा गाणा आताच्या कलाकारात त्या पट्टीत आणि त्या स्वरात जमाला. आता हे सगळं आपण काम करत असताना म्हणजे बऱ्याच आपण आणि भूमिका दुसरी गोष्ट साकारल्या. मोर्यांबद्दल सांगायची झाली आवर्जून तर ते भूमिकेची समरस होते. जरी ते वाचक नसले अनुभव, पण त्यांना दुसऱ्या ज्येष्ठ कलाकाराकडून माहिती घ्यायची, पण ते भूमिकेची समरस होते. स्टेजवर गेल्यानंतर मी शंकर मोरे आहे
मी भूमिकेत आहे याचं भानही त्यांना राहत नसेल. अक्षरशः ते भूमिका करत असताना कधी आपणही आपला हात पाय मोडून घ्यायचे, कधी बरोबरच्याचं रक्त काढायचे. एकदा तर अक्षरशः त्याने देवकीची भूमिका केली होती आणि मी कंसाची भूमिका केली होती. आता कंस देवकीची 7 मुलं मार, ती मुलं त्या देवकीकडून काढून घेत असताना अक्षरशः त्यांनी माझ्या हाताचा चावा घेतला होता. माझ्या हातातून रक्त आले ते मलाही माहीत नाही आणि त्यांनाही माहीत नाही. माझ्या आल्यानंतर ते मला विचारतात, सुतारा तुझ्या हाताला त्याचा तो माझं कधीच नाव घ्यायला, कधीच माझा त्यांना कधी म्हणतच नाही. काय सुतार ते सुता रक्त बनलेला तुझा काय माझा, तुम्ही फक्त माझ्या हातात चालू असतो. तर एका आईचा मूल काढून घेत असताना काय स्थिती होताना या प्रत्यक्षात त्यांनी दाखवला. ते एक माता मुलासाठी वेळ पडलो तर राक्षीण सुद्धा होऊ शकता आम्ही म्हणतो, पण त्यांनी तेजवर करून दाखवलं. माझ्या हातात आवाज असलेली हा सुद्धा त्यांचा भाग नाही. मध्ये काम करत असताना आपण बऱ्याच भूमिका साकारलेल्या आहेत. त्यामध्ये भूमिका या नियोजित असतात. त्या भूमिका साकारताना आपला अभ्यास असतो, परंतु असे एखादा प्रसंग आलाय का की ज्यावेळी आपले मालक असतील कंपनीचे किंवा इतर कलाकार असतील जे अनुपस्थित असतील आणि अशा वेळी तुम्हाला अचानक एखादी भूमिका करावी लागली आहे का? हो, लागली. कलेश्वर कंपनी असताना घोडके दामवड्याला आमचं नाटक होतं घोडके, आणि त्यावेळी आमच्या कंपनीत रतीमधन हा नाट्यप्रयोग चांगल्या प्रकारे चालत होता आणि तो प्रयोग नाटक बोर्डाला दिलेला होता. पण योगायोग असा आला की दोन कलाकार आले नाही त्या दिवशी. नारदाची भूमिका करणारा आणि कृष्णाची भूमिका करणारा दोघेही कलाकार आजारी पडले. ते आले, एकाला धावरा झाला, एकाला ताप झाला. मग अचानक नाटक होणार कसं? गाववाले तर म्हणाले आम्हाला नाट्यप्रयोग तोच पाहिजे. मग सुधीर मला म्हणाला तू कृष्ण कर आजचा दिवस. मी म्हटलं मला जमणार नाही. तो म्हणाला मी तुला सर्व सांगतो. शंकर मोर्याला म्हणाला तू रुक्मिणी कर, कारण नारदाची भूमिका करणार तो रुक्मिणी करणारा होता शंकर मोर्या. पण त्याला म्हणाला तू आज रुक्मिणी करू नको, नारद कर, मी तुला नारदाची भूमिका कशी करायची ती सांगतो. शंकर मोर्य म्हणाले मला नारदाची गाणी येत नाही, मी फक्त एकच गाणं म्हणतो, तुझे नाम माझ्या मुखी असू दे. काय एकच म्हणतो का येतात नाव. आणि आपण रुक्मिणीची स्वतः भूमिका केली. त्यांना सुद्धा त्याच्याकडे लोक आता बघताना कोकणचा राजा म्हणून बघतात आणि राजपाटच हा सुधीर कोकणचा राजा आहे, पण त्यानं श्रीपाठ माझ्याबरोबर रुक्मिणीची भूमिका केलेली आहे. आणि त्यावेळी मी कृष्ण, शंकर मोर्य नारद आणि सुधीर गळीनं रुक्मिणी असं तो नाट्यप्रयोग आम्ही. आणि त्यावेळी दिवशी त्यांचे वडील स्वतः मालक बाबीगळीनं त्यावेळी मालक होते त्या कंपनीचे, त्यांनी बलराम, शंकर आणि कोळी ही भूमिका एकट्याने केली आणि तो नाट्यप्रयोग आम्ही सादर केला. त्यानंतर पारसेकर कंपनी असताना शनी प्रताप नाटक अचानक एका गाववाल्याने मागितला. आमच्या कंपनीत अंजनीची भूमिका करणाराच माणूस नव्हता. त्यावेळी पारसेकर मला म्हणाले तुम्ही काय करतो, आता अब्रू जाण्याची वेळ आलेली आहे, मी आजपर्यंत खर्चाही गावाल्यात हे नाटक मी करणार नाही असं सांगितलं नाही, पण आज अंजनी करणारा कलाकार नसल्यामुळे नाही म्हणून सांगण्याची पाळी आलीच आहे. पण अब्रू रक्षण केलंस तर तू अंजनी करतोस का? मी स्वतः मारुती करणार आहे, तुला सांभाळून कसं घ्यायचं ते मी घेईन, पण तू अंजनी कर. मग आता मालकांना कमीपणा घ्यायची लागतात म्हणून मी त्या दिवशी अंजनी केली. नाट्यप्रयोगही चांगला झाला, लोकांनी बक्षीसही भरपूर दिली आणि लोकही नावाजले. आणि दुसऱ्या वेळी त्या गावात जेव्हा नाट्यप्रयोग आम्ही सादर केला त्यावेळी मी विलनची भूमिका केलेली होती. त्या दिवशीच्या नाटकात सुद्धा बक्षीस देताना मला त्या मागच्या नाटकात अंजनी केलात ना त्याचा या पाहिजे सांगायला दिले. अशा अचानक मी 2 वेळा अशा भूमिका केल्या. दशावतारी कलाकार म्हणून म्हणजे कलाकाराला खूप नाही म्हटलं तरी हालअपेष्टा काढाव्या लागतात. रात्री तो राजा असतो, तो सकाळी त्याच्या डोक्यावर बोजा असतो आणि बरीच वर्ष तो काम करतो. तरीही जशा प्रकारचं मानधन हवं किंवा जशा प्रकारचं आयुष्य त्याचं जावं तशा प्रकारचं कोकणातील माणसाचं म्हणजे कमीच व्यक्तींचं आयुष्य तसं गेलेलं दिसतं. तर एक दशावतारी कलाकार म्हणून तुम्हाला अशी काही खंत वाटते का की बाबा, किंवा एखादी वाईट गोष्ट वाटते का की बाबा ह्या कलेमध्ये आल्यानंतर ह्या गोष्टी अशा झाल्या पाहिजे होत्या कलाकारासाठी? बरोबर, कारण दशावतार कला ही
300-350 वर्षापूर्वीची आहे असं आमचे जाणकर कलाकार सांगतात, आमच्या पूर्वीचे कलाकार सांगत आले. आणि दशावतार कला ही प्रबोधनकारक आहे, कारण गावोगावी जत्रा सादरीकरण करतात. शक्यतो आता आपले नवीन कलाकार कुठेतरी आधुनिक पद्धतीत नाटकं जोडाजोड करून नाट्यप्रयोग करतात, कुठेतरी करतात. परंतु पूर्वीपासून रामायण, महाभारत, कृष्णलीला याच्यावरच अवलंबून नाटकं करायचे, म्हणजे प्रबोधनकारक. जसं कीर्तनकार प्रबोधनकारक कला आहे, भजन ही प्रबोधनकारक कला आहे, त्याची दशावतार ही प्रबोधनकारक कला आहे. मग त्या कलेला राज आश्रय मिळालाच पाहिजे. आता पहिला म्हणजे बाजीरांगांच्या माध्यमातून दशावताराला राज आश्रय थोडाफार मिळालेला आहे. मिळत नाही, मिळाला नाही असं माझं म्हणणं नाही. काही कलाकारांना मानधन मिळतात, स्वतः मला मानधन मिळतं, पण त्याच्यात आता अ केलेलं आहे. ब गटात बसणाऱ्यांना 2,200 रुपये, अ गटात बसणाऱ्यांना 2700 रुपये, असं काहीतरी त्यांचे अ आहे. आता अ करण्याचं नेमकं कारण काय हे काही मला माहीत नाही. मी लांबून चौकशी केली तर मला असं ऐकिवात बातमी आहे की पुरस्कार मिळाला त्यांना अ गटात बसू, असं मला उत्तर दिलं एका माणसाने. पण जे मानधन मिळतं ना ते तुटपुंज आहे असं मला वाटतं. कारण जी कला प्रबोधनकारक आहे, इतक्या वर्षाची आहे, जी कला जिवंत आहे, आणि या कलेच्या माध्यमातून आता बरेचसे कलाकार निर्माण होत आहेत. मग अशा कलाकारांचं भवितव्य चांगलं जर झालं पाहिजे तर याच्याही पेक्षा शासनाने त्यांना काहीतरी मदत दिली पाहिजे. निश्चित, म्हणजे शासनाकडून याही पुढे जाऊन काहीतरी कलाकारांसाठी व्हावं अशी आपली प्रामाणिक इच्छा आहे. प्रामाणिक इच्छा आहे. ती पूर्ण शासन करू शकेल. मी शासनालाही दोष देत नाही. आम्ही दशावतारी कलाकारांनी संघटित होऊ त्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ते मिळविलं पाहिजे. नुसतं शासनावर बोट ठेवून चालणार नाही, आपण सुद्धा त्याच्यात प्रयत्न केले पाहिजे. आपला आता दशावतारी कलेचा जवळपास अंतिम टप्पा असेल, तर त्या संपूर्ण तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण या कार्यक्रमाच्या वतीने आपल्याला आम्ही खूप खूप शुभेच्छा देतोय. आणि आपण अगदी वेळात वेळ काढून आमच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे आम्ही सर्वांच्या वतीने आभार मानतोय. धन्यवाद. धन्यवाद.